असं कधी येतात का तुमच्याकडे केसेस की माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे, मग तुम्हाला ते म्हणजे बघून कळलं की का नाही आहे बरोबर आणि असं? आर्थिक परिस्थितीसाठी तर 50% लोक आर्थिक परिस्थिती परंतु काहींच्या हातामध्ये असं असतं की आर्थिक परिस्थिती खरी चांगली असायला पाहिजे पण तरीही खराब असते. आणि त्याचं कारण म्हणजे काही मंत्रतंत्र झालेले असतात त्यांच्यावरती, वशीकरण मंत्रतंत्र झालेले असतात, बाहेरून काही त्यांच्यावरती बाधा निर्माण केलेली असते. आता ह्या नॉर्मली गोष्टी मानणं लोकांना कठीण पडतं जोपर्यंत ते फेस करत नाहीत, तो पण लोकांना हे हसूच येतं खूप वेळा. परंतु ज्यांना त्रास झाला त्यांना कळतं की हा त्रास काय आहे. आणि मग तो त्रास असल्यावरती तुम्हाला टोटली बंधनं पडलेली असतात, त्याच्यात तुम्ही काहीच करू शकत नाही. असे माझ्याकडे अनेक लोक येतात की ज्यांना ॲक्च्युली बंधनं पडलेली आहेत आणि लाईफमध्ये लिटरली म्हणजे त्यांचं लाईफ खूप स्पॉईल झालेलं असतं. आणि त्या अवस्थेत ते जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा मग त्यांना मी त्यांची मार्गदर्शनही करत असतो. पण बघूनही वाईट वाटतं की अरे ह्याचं खरं लाईफ किती चांगलं असायला पाहिजे होतं. परंतु समहाऊ तुमच्या वाईट कृत्याने किंवा समोरच्या दुसऱ्या व्यक्तीच्या वाईट कृत्याने तुमच्या लाईफमध्ये बऱ्यापैकी चेंजेस होऊ शकतात. आणि ह्याच्यामुळे खूप लोक जे आहेत त्यांना ह्याचे त्रास झालेले आहेत आणि अशी अनेक लोक येतात. मग तुमच्याकडे जास्तीत जास्त अशा केसेस कुठल्या येतात? मग माझ्याकडे जनरली फायनान्शियल प्रॉब्लेम असलेले लोक असतात किंवा इमोशनल ब्रेकडाऊन झालेल्या पण खूप लेडीज असतात किंवा जेंट्स असतात. त्यांचे फॅमिली रिलेटेड असतात मॅटर्स, लग्न होत नाही म्हणून आलेले असतात. त्याचबरोबर मला काही लोकांना सायकिक प्रॉब्लेम होत असतात किंवा काहीतरी असे आवाज येत असतात, काहीतरी विचित्र आवाज येतात म्हणून ते असं म्हणतात की मला काहीतरी ड्युअल पर्सनॅलिटी आहे किंवा अशा प्रकारची लोक येत असतात. त्याच्यामध्ये लेटेस्ट माझ्याकडे एक माणूस येऊन गेला मागच्या महिन्यामध्ये, मागचा महिना असेल किंवा 15 दिवस झाले असेल कदाचित. तो जेव्हा आला ना तेव्हा तो मला बोलला की सर मी तुमच्यासाठी एवढ्यासाठी आलो की ना माझी ना ड्युअल पर्सनॅलिटी आहे आणि माझं अंतर्मन माझ्याशी बोलतं. तर म्हटलं हा काय प्रकार, तू बस मी आपण बघूया. आणि त्याचा हात बघितला आणि मला हे लक्षात आलं की समथिंग इज व्हेरी रॉंग. म्हणजे त्याचं अंतर्मन वगैरे काही बोलत नाही, समथिंग आउटसायडर त्याच्याशी बोलतो आहे. आणि मी त्याला असं म्हटलं की मला जे सेन्स होतं ना त्याच्याप्रमाणे तुझ्याशी कोणतरी वेगळंच बोलतो, तुझं अंतर्मन नाही बोलत आहे. तुला एक्झॅक्टली किती आवाज येतात, तुझ्याशी जे कोणी बोलतं ते किती आवाज येतात? तर म्हणजे सर मला 3 वेगळे आवाज येतात आणि 3 आवाज माझे सतत बोलत असतात, तुला हे करायचं आहे, तुला ते करायचं आहे, हेच कर. आणि माझं प्रॉब्लेम असायचं की माझ्या क्वालिफिकेशनप्रमाणे ना मी इंटरव्ह्यू क्रॅक करतो अतिशय सहजपणे, चांगल्या नोकरी लागते. पण नोकरीवर गेल्यावरती ना मला ते सांगतात की तुला इकडे नोकरी करायची नाही आहे, इकडे तुला त्रास होणार आहे. आणि मी नोकरी सोडून पळून येतो. आणि लेटेस्टमध्ये मला अतिशय चांगल्या पॅकेजची नोकरी लागली होती, मला नोकरीची आवश्यकता पण आहे. आणि त्या ठिकाणी मी लागलो आणि इंटरव्ह्यू मी देऊन क्रॅक करून तिकडे गेल्यावरती जॉईन केल्यावरती मला तिकडे असे आवाज आलेले की तुला इकडून निघून जायचं ताबडतोब, नाही तुझं खूप नुकसान होणार आहे. आणि सर मी कोणाला न सांगता ऑफिसमध्ये तसाच निघून आलो. आणि हे ना माझी ही ड्युअल पर्सनॅलिटी, म्हणजे ही तुझी ड्युअल पर्सनॅलिटी नाही, समहाऊ तुझ्यावरती काहीतरी मंत्रातंत्राचा कोणीतरी इफेक्ट केलेला आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे. तर मला बोललं सर याच्यामध्ये काय मार्ग आहेत? तर मी त्याला काही दैविक मार्ग सांगितले की तू अशा प्रकारची साधना करायला पाहिजे आणि अशा प्रकारचे काही मंत्र आहेत ते तुला मी देईन, काही पुस्तकं आहेत ती तुला वाचायची आहेत. तर लगेच इमिजिएट त्याला ना ते सांगायला सुरुवात झाली की हे करायचं नाही, हा जो सांगतोय ते तुला माहिती आहे का याच्यामध्ये तुला किती त्रास होणार आहे. तर तो मला बोलला सर मला ना कोणतरी सांगतं इकडे की हे करायचं नाही, हा माणूस सांगतो असं ऐकायचं नाही. आणि मी म्हटलं की बघ तू जर का त्यांचं ऐकत असेल ना तर तू कधी आयुष्यात बाहेर नाही पडणार ह्याच्यातून. तुला आज तू माझ्याकडे आलायस ना तर तुला मी जे सांगतो तेच करायचं आहे. तर ह्या प्रकारच्या घटना अनेक घडतात, म्हणजे असे अनेक लोक आहेत. आणि मला खूप वाईट वाटतं खूप वेळा, मी मिसेसला पण म्हणतो की अरे किती चांगले आयुष्य बर्बाद झालेले आहेत खूप वेळा. अशी एक फॅमिली पण अगोदर आली होती माझ्याकडे आणि तो माणूस एमफार्म होता, मिसेस चांगली क्वालिफाईड होती. आणि तो आला तेव्हा हातामध्ये काठी घेऊन होता, लंगडत होता, लकवा मारला होता. आणि त्याही व्यक्तीला अशाच सगळ्या गोष्टी त्याच्या भावंडांनी कुठेतरी मांत्रिक बोलवून करून ठेवल्या होत्या. आणि त्याच्या हाताप्रमाणे त्याला असं काही योग नव्हते की तो अशा प्रकारे अपंग होणार, परंतु तो टोटली अपंग झाला, नोकरी सुटली, म्हणजे कुठेही हातावरची रेषा नव्हती. नाही. आणि ती एक केस आहे ना त्याच्यामध्ये आत्तापर्यंत समहाऊ त्या व्यक्ती अजून त्याच्यात बाहेर नाही पडू शकल्या. म्हणजे ते माझ्या अजून कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ते अजून मला सतत मेसेज करतात की सर तुम्ही एवढं सांगितलं ह्याच्यात फरक नाही पडत. आणि माझ्या 35 वर्ष अनुभवामध्ये अशी एक पहिली केस मला ती अजूनही म्हणजे वाईट वाटत आहे की
काय आहे प्रकार की तो नाही बाहेर पडत त्याच्यातून. अदरवाईज लोकांना मी जे उपाय सांगितले 100% बाहेर पडतात. पण आयदर ते करत नाही तर मला फक्त सांगतात मी करत आहे का, असंही होऊ शकतं. कारण ह्या गोष्टी असतात त्या रोखतात तुम्हाला ते करण्यापासून. जसे मी त्यांना काही भगवद्गीता वाचायला सांगितली, जसं मी त्यांना काही मंत्र दिले, तर ते मंत्र ते ॲक्च्युली म्हणतात की नाही हे हा तुम्ही एक बघू शकत क्वेश्चन नाही. मार्क बरोबर. आहे. कारण ते मला मेसेज करतात की ते करतो पण आम्हाला फायदा होत नाही. पण आय बिलीव्ह की सुप्रीम गॉड जेव्हा तुम्ही मानता त्यावेळेस त्यांचे ज्या मंत्र करता किंवा तुम्ही भगवद्गीता वाचता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी राहणं फार कठीण आहे. पण ते अजून चाललं आहे, त्यांचं 2 महिने चाललंच आहे की सर आम्हाला फायदा होतच नाही आहे, काय होतं आहे, एवढे तुम्ही झाले उपासना होतच नाही. अदरवाईज जर ज्यांनी फॉलो केलं त्याला नक्कीच त्याचा फरक पडतो. पण ह्या घटना एक क्वालिफाईड माणसाला मांडणं खूप कठीण पडतं. पण मध्ये माझ्याकडे एक डॉक्टर पण येऊन गेले असे की जे ॲट द एज ऑफ 66 त्यांना खूप सफर करतात ते, आणि त्यांनाही ह्याच गोष्टीचा त्रास बऱ्यापैकी होत होता. आणि त्याच्यामुळे त्यांना प्रॅक्टिसमध्ये खूप इश्यूज झाले आणि त्यांना करता येत नाही. आणि 66पर्यंत अजून ते सेटल नाही. म्हणजे 66 नंतर माणूस कधी सेटल होणार, परंतु त्याच्या हातापर्यंत खरं कधीच सेटल होऊन वेल सेटल होऊन त्यांनी रिटायरमेंट घ्यायला हवी होती. पण टिल एज ऑफ 66 इज जस्ट सफरिंग. माझ्याकडे आता मध्ये एक क्लायंट होता, त्या घरी येणार होत्या मॅडम, आणि त्या आता सर्व्हिस करतात. असं नाही की अशा गोष्टी झाल्यामुळे तुम्ही बाहेर पडू शकत नाही की सर्व्हिस करू शकत, पण तुमच्या नॉर्मल लाईफपेक्षा वेगळं लाईफ होतं तुमचं. आणि त्याच्यामध्ये त्या मॅडमनी माझ्या घरी येण्याची अपॉइंटमेंट घेतली होती, पर्सनल अपॉइंटमेंट. परंतु मग त्यांनी मला मेसेज केला मी सर मी घरी नाही येऊ शकत, तुम्ही व्हिडिओ कॉलवरती मला कन्सल्ट करा. त्याच्यानंतर व्हिडिओ कॉलवरती त्यांना अपॉइंटमेंट दिल्यानंतर परत त्यांनी मला मेसेज केले सर मी ना व्हिडिओला पण फेस नाही करू शकत, कारण त्या गोष्टी रोखत राहतात त्यांना. सर मी व्हिडिओकडे बघू शकत नाही आहे, पण एवढं मी तुम्हाला सांगू शकते की तुमच्याशी कन्व्हर्सेशन झालं होती मला 60-70% त्रास कमी झाला आहे. पण पास्ट 25 इयर्स मला हा प्रचंड काय त्रास होत होतं त्यांना? त्यांना ॲक्च्युली शरीराला प्रचंड खाज सुटते. म्हणजे त्याच्यामध्ये मेडिकल टर्ममध्ये त्यांना काहीच त्याला म्हणजे मेडिकल याच्यामध्ये काही त्याला सपोर्ट मिळत नाही आहे. त्यांच्या केसाचा गुंता असा होतो की त्या सोडवू शकत नाही, आणि त्यांना कोणीतरी असं रात्रीच्या धपाटा मारल्यासारखं होतं. अरे बापरे. आणि त्यांना घराच्या बाहेर पडताना सतत असं वाटतं की आपण जाऊ नये, आपल्याबरोबर कोणतरी आहे ते आपल्याला खेचतं आहे आणि आपण घराच्या बाहेर पडू नये. पण त्या कंडिशनमध्ये पण त्या कॅरी ऑन करत आहेत. पण ह्या अशा गोष्टी घडतात, ह्या आपल्या सुपर नॅचरल गोष्टी ज्या आहेत त्या ॲक्च्युली पामिस्ट्री ॲम्बिटमध्ये येत नाही, त्या पामिस्ट्रीमध्ये येत पण नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.